एक्झाम्पल्समधनं एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते की जर याच्यावर वेळीच पावलं उचलली असती तर ही गोष्ट घडली असती का? जेव्हा ललित पाटीलचं प्रकरण झालं ससूनमधलं, तेव्हा त्याच प्रकरणात जर ड्रगच्या कारवाया जर व्यवस्थित केल्या असत्या, तेव्हा मुख्यमंत्री ऑन फ्लोअर सांगत होते की आम्ही पाळमुळं खणून काढू, नाही काढू शकले. तेव्हा त्यांनी जर कारवाई केली असती तर सावरीला ड्रगचे साठे सापडू शकले असते का? सावरीला तुम्ही कारवाई केली असती तर तुम्हाला मुंबईच्या रेव पार्ट्या आणि तिथं जे 4 मृत्यू झाले ते रोखता आले असते ना, पण तुम्ही ते केलं नाही. अगदी सेम जर तुमच्या शपथविधीलाच ढिगाने सगळे महाराज अमुक ढमुक लोक जर तुम्ही जमा करत असाल तर तुम्ही विज्ञानवादी आहात हे चित्र कसं जाईल? बरोबर. एवढे सगळे महाराज तिकडे दिसत आहेत. 41 आमदार जर त्या खराच्या संपर्कात असतील आणि खराच्या उष्णजलाचे लाभार्थी असतील तर हे किती वाईट आहे, किती भयंकर आहे. हे महाराष्ट्राच्या नाही, हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडत असेल की महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा व्हावा. भयंकर आहे हे, लाजिरवाना आहे. त्या आयोगाची सगळी गरिमा सगळी म्हणजे अशी धुळीस मिळवल्यासारखी झाली. बरं, या सगळ्यांच्या मध्ये अनेक इतकी काही लोक पुढे आली की म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचा मधला सहभाग असेल, काही इतर लोकांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असेल आणि त्या सगळ्यांवर कारवाई काय होतीये? तर कारवाई शून्य आहे. मला आश्चर्य वाटते. खरात प्रकरणाचा मध्ये कारवाई होत नाहीये. परतवाड्याच्या प्रकरणात तुम्ही बुलडोजर चालवला, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन तुमचं. पण परतवाड्याच्या प्रकरणात जसा बुलडोजर चालवला तसा तुम्ही खरात प्रकरणातही बुलडोजर चालवायला हवा होता. तो तुम्ही अजूनही चालवला नाही. तुम्ही त्याच्यात काहीच केलेलं नाहीये. मला SITच्या प्रमुख त्यांच्याकडून मी खूप सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, पण फक्त PCR याच्या पलीकडे काही गाडी जातच नाहीये. कल्पना खरात अजूनही सापडली नाही. मीनवाईल कल्पना खरातचा अँटिसिपेटरी बेलसाठीचं ॲप्लिकेशन तिचं कोर्टात दाखल झालं. म्हणजे ही सूट दिली जाते का? हे ठरवून काही प्रिव्हिलेजेस देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? अजूनही केसरकरांना चौकशीला कोणी बोलावलेलंच नाहीये. बघा, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत माझे वैचारिक मतभेद नक्की आहेत, ते राहतील. मी त्यांना अतिशय टोकदार प्रश्न विचारेन, हेही तितकंच खरं. पण ते माझ्या राज्याचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्याची घटना घडत असेल तर हे भयंकर आहे. जेव्हा लोक दबक्या आवाजात चर्चा करत आहेत की खराच्या ठिकाणी तिथे ज्या पूजा वगैरे व्हायच्या तिथे ज्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या त्या फोटोमध्ये एक फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो होता, तर हे गंभीर आहे. आम्ही म्हणतोय की अरे आम्ही सांगतोय म्हणून नाही, तुमच्या फोटोवर फुल्या मारल्या जात आहेत म्हणून तरी चौकशी करा, म्हणून तरी गोष्टी तपासून बघा. ईडीने त्या सगळ्या संपत्ती, इवन रुपाली चाकणकरांच्या सगळ्या संपत्तीचे स्रोत तपासून बघणं गरजेचं आहे. निलेश चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज दिसत आहेत, निलेश चाकणकरांच्या कंपन्या या तटकरेंच्या माणसासोबत आकाश चौधरी सोबत दिसतात. हे आकाश चौधरीचा माणूस म्हणजे तटकरेंचे सगळे आर्थिक व्यवहार आकाश चौधरी सांभाळतो आणि आकाश चौधरीच्या कंपनीमध्ये निलेश चाकणकरची भागीदारी दिसते. हे नेमकं गणित काय आहे? जो प्रशासकीय अधिकारी भांडेकर आहे त्या भांडेकरची पत्नी आणि कल्पना खरात यांची प्रॉपर्टी एकत्रित आढळते. हे प्रकरण काय आहे? त्या भांडेकरला सस्पेंड केलं जात नाही, डिसमिस केलं जात नाही, त्याला फक्त आणि फक्त त्याच्या मुख्य जागेवर परत पाठवलं जातं. ज्या तुषार दोषीची तुम्ही आत्ता बदली केली आहे त्या तुषार दोषीवरती कारवाई खरं तर फलटण प्रकरणातच व्हायला पाहिजे होती. तेव्हा झाली असती तर आत्ता त्याची ती मजल गेली नसती ना. आत्ता जेव्हा म्हणतात मंत्री, जसे की बघा प्रताप सरनाईकांनी इकडे संजय निरुपम मध्येच लागलेली आहे, तिकडे स्वतः मंत्री शंभूराज म्हणतायत की मला हाणलं, मला मारलं, मला खेचलं, राज्याच्या मंत्र्याला खेचलं. राज्याच्या मंत्र्याला खेचून मारण्यापर्यंत इथल्या पोलीस अधिकाऱ्याची मजल जाते. त्या पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा फलटणच्या प्रकरणामध्ये त्याने नियम मोडला होता आणि नियम मोडून ते CDR चाकणकरच्या हातात दिले आणि स्वतः बाजूला राहून चाकणकरांना प्रेस घ्यायला दिली, तिथेच त्याने त्याच्या प्रशासकीय चौकटीचा भंग केला होता. तुम्ही तेव्हाच त्याला शोकच का दिली नाही? म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ सोकावतो. हा काळ सोकावला कुणामुळे? मला वाटतं प्रशासकीय वचक न राहिल्यामुळे. तुमच्याकडे प्रशासकीय नियंत्रण का राहत नाही? का तुम्ही त्यावर बोलत नाही? तुम्ही हा चांगला प्रश्न विचारताय की महिला केंद्रस्थानी, चांगली गोष्ट आहे ना, होऊ देत, थोडंसं विमेन सेंटर्ड पॉलिटिक्स होऊ देत.
विमेन सेंट्रलाइज जर होत असेल की महिला केंद्री जर राजकारण होत असेल तर चांगली गोष्ट आहे. महिला इतक्या ताकदीने जर उभ्या राहत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैव काय माहिती आहे का, की जे महिला केंद्रीय प्रश्न आणि महिला भांडतायत वगैरे, तर त्या सत्तेतल्या महिला भांडत नाहीयेत. हिरिरीने महिलांचे प्रश्न सत्ताधारी महिला मांडत नाहीयेत, विरोधक महिलांना मांडावे लागतात. विरोधक महिलांना मांडावे लागतात. त्यातही माझ्यासारख्या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्यांना मांडावे लागतात. की आम्ही तो सभागृहातनं तो आवाज मांडू शकत नाही आहोत. आम्हाला सभागृहात संधी असती तर आम्ही कदाचित अजून ताकदीने मांडू शकलो असतो. आता ज्या बाई आई बहिणीवरून कोणीतरी शिव्या देतं आणि उपसभापती पदावरच्या बाई त्याचं समर्थन करतात, किती वाईट आहे हे. बरं, पण मग सुषमाताई, सभागृहात न्याय मिळतो की नाही तुम्हाला माहिती, बाहेर मिळतो की नाही तुम्हाला माहिती. परवा एक सुंदर मुलाखत तुमची पाहायला मिळाली. रोहित पवारांना तुम्ही थेट काही प्रश्न विचारले. मात्र मला एक सांगा, एक धडाडीचा नेता, एक युवा नेता धडपड करतोय की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूचं गूढ काय, कारण काय. बरं, आज तर नवीन आम्हाला आणखी माहिती मिळाली की उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर बोकड, इकडे जादूटोणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मन सुन्न करणाऱ्या आहे. पुरोगामी महाराष्ट्र तुम्ही, मी, इतरही लोक म्हणतात. खरंच राहिलोय का आपण, की राजकारण्यांनीच हा गोंधळ घातला? कसली पुरोगामी राहिले हो. जर आपण करंगळ्या कापणारे लोक सत्तेत बसत असतील, बाहुल्या काय, फुल्या काय, बोकड काय, मला अक्षरशः म्हणजे हे सगळं ओंगळवाणं आणि चित्र आहे की आपण पुन्हा 5-25 वर्ष मागे चाललेलो आहोत का. आणि कशासाठी आणि कशा. कारण मी म्हटलं ना की धर्म ही गोष्ट नैतिकतेने जगण्यासाठी असते. एक सर्कल पूर्ण होते की ज्या पहिल्या प्रश्नावर मी होते की धर्म ही गोष्ट नैतिकतेने जगण्यासाठी असते. मात्र भाजपाने धर्माचं मार्केटिंग सुरू केलं. बरोबर. आणि त्याचं स्तोम आणि त्याचं अवडंबर इतकं माजलं की कोणीही म्हणजे एक दगड उचलावा आणि 5-25 बंधू निघावे अशी सगळी स्थिती निर्माण झाली. आणि ही सगळी म्हणजे आम्ही एकीकडे महागाईची झुंज देत आहोत, आम्ही सगळ्या स्त्री अत्याचाराशी झुंज देत आहोत, आम्ही बेरोजगारीशी झुंज देत आहोत, आता त्याच्यासोबत आम्ही अंधश्रद्धेशी झुंज देत आहोत. आणि हे वाईट आहे की त्या अंधश्रद्धेच्या रडारावर जर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासारखी महत्वाची नावं येत असतील आणि तरी सुद्धा संबंधित प्रकरणातले तपास अधिकारी म्हणावा तसा तपास वेगानं नेत नसतील, तर माझ्यासारख्या माणसाला, म्हणजे मला मगाशी पण कोणीतरी म्हटलं की त्या प्रशांत आंबेची ताई तक्रार अजूनही लिहून घेतली नाही, तो थांबलेला आहे पण लिहून घेतील. तर मला प्रश्न पडला की अरे त्यात काय नवलाची गोष्ट आहे. जिथं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची तक्रार लिहून घेतली जात नाही, विशेषतः त्यांच्याच मतदारसंघात, जो मतदारसंघ गेली 6 दशकं पवार प्रभावित मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघातनं एक खासदार जातात, एक आमदार जातात, एक उपमुख्यमंत्री होतात, आणि त्या मतदारसंघात जर त्याच माणसाला मृत्यू पश्चात न्याय मिळत नसेल तर काय ती सत्ता, काय ते पैसा आणि काय ते पद, आणि काय आम्ही बळीजाव मिरवावा की आम्ही कायद्याचं राज्य वगैरे स्थापन करत आहोत. आणि ही सगळी बदमाश माणसं, हे सगळे बदमाश जे काल नारी शक्ती वगैरे म्हणून बोंबलत होते, तर त्यांना असं वाटत नाही का की अरे तुम्ही अजितदादांच्या बद्दलची FIR लिहून घेतली नाही तर अजितदादांच्या आईचा आक्रोश काय असेल, तर तिचा नारी म्हणून, तिचा स्त्री म्हणून असणारा अधिकार, तो अधिकार तुम्हाला मान्यच नाही का. हे कुठल्या जगात वावरतात लोक. म्हणजे ही सगळी जी माणसं आहेत ही इतकी दुटप्पी आहेत, इतकी निगरगट्ट आहेत. बरं, हे खोटं सुद्धा इतकं रेटून बोलतात आणि इतक्या बेमालूमपणे ते खोटं पसरवतात की यांना असं वाटतं की नाही आमच्या म्हणजे लोकांच्या लक्षातच येणार नाही. जसं की मी त्या दिवशी म्हटलं की ते म्हणाले रंग बदलणारा सरडा, आम्ही कशाला असे काही शब्द वापरावे. पण खुद की गिरेबान में भी झांक कर देखिए जरा की तुम्ही काय आहात, आणि मग आम्हाला ते सगळे प्रश्न विचारा. आम्ही लढायचं ठरवलेलं आहे. सत्ता असणं नसणं आमच्यासाठी काही म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. मी तर स्वतः सत्ता नसताना या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आणि त्यामुळे फक्त सत्तेचा लाभार्थी होण्यासाठी सगळ्या चुकीच्या गोष्टी मान्य करणं हे माझ्या स्वभावात नाही. हे माझं सुदैव आहे की माझं नेतृत्व मला एवढी काम करण्याची संधी देतं. मुख्य प्रवाहातल्या राजकारणामध्ये ज्यांनी नारी शक्ती वंदना बिल आणलं त्या भाजपाने काल 74
लोकांची यादी पाठवली जिल्हा प्रभारी म्हणून, 74 लोकांची. आणि त्या 74 लोकांच्या यादीमध्ये फक्त 11 महिला आहेत. आणि हे आम्हाला शहाणपण सांगतात नारी शक्तीचं. हे आम्हाला सांगणार, अरे शिवसेनेने सगळ्यात जास्त महिला प्रतिनिधित्व दिलं. माझ्यासारख्या महिलेला शिवसेनेने, बघा तुम्ही भाजपमध्ये रथयात्रा अडवाणींनी काढली, ते काय वेगवेगळ्या त्यांच्या यात्रा निघतात. कुठली तरी दुष्काळाची यात्रा होती, ती पाशा पटेलने काढली. यांच्यातल्या सगळ्या ज्या यात्रा असतात ना, ते सगळे पुरुष नेते काढतात. शिवसेना एकमेव पक्ष आहे ज्याने महाप्रबोधन यात्रा एका महिलेला नेतृत्व दिलं होतं. आणि शिवसेना एकमेव आहे की आता नंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षांनी या जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात केली, पण शिवसेनेने पहिल्यांदा महिला संपर्क प्रमुख नेमली गेली. तेवढा आम्हाला आमच्या पक्षात मिळतो. मी असेल, किशोरीताई असेल, आम्हाला आमच्या विरोधी पक्षनेता काय त्यांना नेमता आला नसता. विरोधी पक्षनेत्याला काय रिझर्वेशन असतं काय? पुरुष पण नेमताच आला असता ना. पण ती किशोरीताईंना जबाबदारी दिली. हा माझा पक्ष आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला ते ढोल वाजवायची गरज नाही की आम्ही महिला शक्तीचे पुरस्कर्ते आहोत की नाही. मला पूर्ण खात्री आहे की माझा पक्ष हा महिला धोरणाचा पुरस्कार नुसता तोंडाने करणारा नाही, तर प्रत्येक वेळेला जिथे जिथे संधी मिळेल तिथे ते कृतीत उतरवणार आहे. बरोबर. पण सुषमाताई, जाता जाता, कारण वेळेची कमतरता आहे, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. सुषमा अंधारे यांचा हा संघर्ष कधीपर्यंत सुरू राहणार? या मुद्द्यांना तुम्ही कधीपर्यंत रेटून नेणार? कारण सर्वसामान्यांची चर्चा ही गंतव्य स्थानापर्यंत जाईपर्यंत सुरू होते, जो तो आपापल्या संसारात किंवा कार्यालयामध्ये लागतो. सुषमाताई हे सगळं का करता? सुषमाताईंनी हे केलं पाहिजे, कुणीतरी हे केलं पाहिजे. मिठानेच खारटपणा सोडला तर अळणीपणा घालवण्यासाठी कुणाकडे जायचं? सुषमाताईंनी लढलं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणताय ना की हा संघर्ष कुठपर्यंत करायचा, तर मला वाटते हा संघर्ष सातत्यपूर्ण असला पाहिजे. अमुक एका गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी आणि तो तात्पुरता अंशकालीन असता कामा नये. हा संघर्ष सर्वकालिक असला पाहिजे. पण तो संघर्ष करताना तो फक्त बडवेपणा करणारा असू नये, तर तो सकारात्मक असला पाहिजे, तो सृजनशील असला पाहिजे. जिथे कुठे गोष्टी चांगल्या घडतायत तिथे कधी कधी सामंजस्याची आणि समन्वयाची सुद्धा भूमिका असली पाहिजे. जसं की मी म्हटलं की ठीक आहे की माझा आणि मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे, पण जर मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर कोणी फुल्या मारत असेल तर मात्र तिथे माझी भूमिका ही मी राज्याची नागरिक म्हणूनच घेतली पाहिजे. तिथे मी माझे विरोध आणण्याचं काही कारण नाही, हे पण तितकंच खरं. पण म्हणून मी सरेंडर व्हावं, मी गिवअप करावं किंवा मी लगेच सत्तेचे लाभ मिळवण्यासाठी हातमिळवणी करावी, हे सुषमा अंधारेला मान्य होणार नाही. मग भलेही आम्ही विरोधी बाकावर असलो तरी चालेल. नक्कीच सुषमाताई, तुमच्या पुढच्या काळातील सर्व कारकिर्दीसाठी आमच्याकडून, आमच्या टीमकडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्यू सो मच. तर आजच्या क्रॉस फायरमध्ये सुषमाताई अंधारे नेमक्या आहेत कशा, खरं रूप काय, खोटं रूप काय, अनेक वेळेला अनेक प्रकारची मतं बनवली जातात, मात्र व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत हे जाणून घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केला. मात्र हा लोभ कायम राहणार आहे, कारण पुढच्याही तासाभराच्या मुलाखतीसाठी आजच सुषमाताई आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित करतो की दिलखुलासपणे आपण अनेक मुद्द्यांवरती चर्चा करूया. तर आजच्या क्रॉस फायर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.